पन्हाळगडावर 14व्या शतकातील 700 वर्षांपूर्वीचं ऐतिहासिक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. या मंदिरात विठ्ठल, राई, रुक्माई या 3 पौराणिक सुबक मूर्त्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते सतीश शहा, कोमल शाह, नितीन बहिरशेठ, बाजीराव पोवार, सुनील भांडवले, अजित वायंगडे, सतीश चोपडे यांच्या सहकार्यातून गेल्या 30 वर्षांपासून या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप केलं जात आहे. त्यानुसार येत्या रविवारी सुद्धा भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित केलाय. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन हरिहरेश्वर मंदिर नागझरी परिसर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष सतीश शहा आणि उपाध्यक्ष कोमल शहा यांनी केलंय. पन्हाळगडावर आषाढी एकादशी दिवशी फार मोठं पुरातन 14व्या शतकातलं मंदिर आहे. तर लोकांनी जी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्यांनी तिथं दर्शनाला यावं. तिथं आमच्याकडनं सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. खिचडी, लाडू, केळी वगैरे प्रसाद, चहा, कॉफी सगळं आहे. तर लोकांनी तिथं दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती. पन्हाळ्याला विठ्ठल मंदिरमध्ये ह्या वेळेला एकादशीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्या भागाला इथं विठ्ठल मंदिर तिकडे कुठेही नाही आहे पंढरपूरशिवाय. तर तिथं जे नागरिक वगैरे येत नाही त्या लोकांनी तिकडे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. खूप जुनं मंदिर आहे, छान मंदिर आहे. सगळ्यांची मनोकामना पूर्ण होते आणि सगळी लोकांनी येऊन आणि तिकडे दर्शनाचा लाभ घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे. आमच्याकडे भरपूर लोकपणा आहे आणि तिथं फराळा वगैरे सगळं ठेवलेलं आहे. तर तिथं येत नाही, जे लोक तिथं जाता येत नाही पंढरपूरला त्या लोकांनी इकडे यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा.